सगळ्यांना नमस्कार. कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना सगळेजण? मी पण बरी आहे. जेवण बिवणं झाले का? उशीर झालाय बघा. जर आम्ही बाहेर गेलो होतो तर आताच आलो आणि आताच येऊन जेवण केलं. म्हणलं पहिला इडव काढावा उद्या सकाळी सकाळी टाकायला, म्हणून हे बघा हे पोरला म्हणलं चालू करून दे बाबा, म्हणून ह्यांचा चालू करून दिलाय. बहिणींनो, लाईक करी जावं माझ्यासाठी, लाईक करी जा. तुम्ही जर लाईक केलं तर माझं बघा काहीतरी बनणार, नाही तर माझं काय बनणार हो, माझं काय बनणार. हे मला सगळे घरचे चिडवीत येतं, बसले नाही ना नीट, नाही तर वरी मुंडक निघतच नाही माझं. क्या बड़ी मम्मी इतना वीडियो निकालते, पैसा देने वाला है क्या यूट्यूब? बघा आता कसं बोलायला ते मला बघा. इतना मोठ्याने तरी बोल जरा. खाते भी नहीं, कुछ भी नहीं करते, बस वीडियो ही निकालते और यूट्यूब पैसा भी नहीं देता है. बघा आता ताई, माझ्या भावांनो, बघा तुमचा नातू म्हणायचं का तुमचा भासा म्हणायचं, भासा बी म्हणायचं आणि नातू बी म्हणायचं. बघा कसा बोलवतय बघा. मला चिडवते तो, मला चिडवते तर. ए बोलणार रे तू जरा, त्याला सांग बोलायला जरा, बोल जरा. क्या बोलने का, इतना बोल के भी यूट्यूब पैसा नहीं देता, क्या फायदा अरे इतना वीडियो तू बनाने मला का? पैसा देणार, माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे. तू हे बघा जसं हे घेतलंय मी इडव काढते तसं आहे बघा. पहिला पहिला बोलला एकटाटला, 2 महिने बोलला आणि नंतर 2 महिने झालं, आता 3रा महिना आहे, काहीच बोलत नाही. ते म्हणते तुला 2 महिने झालं तुला पैसेच नाही आले. आता बघा तूप खाल्लं तर रूप येतं का हो बहिणींनो? तूप खाल्लं तर लगेच आपल्याला रूप येतं का? आपण काळं भांगार ते काळं भांगारच राहणार ना, तर लगेच गोर होणार का तूप खाल्लं तर? बघा आता त्याचं असं आहे. अरे फास्ट बोल ना बाबा, काय बोलायचं सांग त्यांना. मैं बोल रहे इतना तुम्हारे देखने वालों में ताकत है ना, तो ये वीडियो को वायरल करके बताओ. माझ्या बहिणी बघ उद्यापासून कसं लाईक देतात आणि कसं लाल बटन दाबतात. हे कोणचं रे लाल बटन? मलाच माहित नाही. सब्सक्राइब. हा इस वीडियो पे 1 लाख लाइक होने चाहिए. बघा आता काय म्हणतोय, 1 लाख होईल का हो बहिणींनो? आता बघा मला लई चिडवायला लागले सगळे जण, मला लई चिडवायला लागलेत. म्हणते तुझं काहीच नाही होणार, तर मी म्हणलं नाही नाही माझं होणारच आहे. 1000 लाइक तो आने चाहिए. बघा आता काय म्हणतोय, 1000 तरी ह्याच्यावर लाईक यायलाच पाहिजे. आता सगळेजण मिळून मला मदत करा. माझे भाऊ बहीण, माझे भाषा, माझे नातरुंड पत्रुंड सगळे मिळून मला सपोर्ट करा, सपोर्ट करा मला बस. आणि ते लाईन वर यायला मला जमतच नाही ना. ह्याला म्हणलं लाईन वर कसं घेते काय बघ. आता पाठीमाग बोलले होते ना लाईन वर येऊन तुम्ही बोला, आणि मी तर बोलला तेव्हा ते मला वाचून सांगणार ना. मी तर तुम्हाला बोललं तसं तर चालतं का हो बहिणींनो? कमेंट करून मला सांगा ना. उद्या कोणी बी बघताना तर कमेंट करून मला सांगा. माझी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. कुणी पण माझ्या एवढं आया बहिणी भाऊ बहिणी बघताना तर कमेंट करून मला सांगा. ह्या व्हिडिओवर कमेंट करा की असं करायचं तसं करायचं. मग मी ह्या पोराच्या हाताने मी करून घेईन मग लाईनवर यायचं. आता मला पण तुम्हाला बघायची इच्छा आहे ना. मला पण वाटते ना माझ्या बहिणी कशा आहेत. बघते तशी व्हिडिओ मध्ये तुम्ही बघते ना, पण आमने सामने नाही का. आता ती बी तर आमने सामनेच आहे नाही का, ती बी आमने सामनेच आहे. पण आपण एक दुसऱ्याला कसं बोलू कसं नाही, कसं मनातलं काहीतरी 4 शब्द सांगते नाही का स्पेशल मध्ये. आणि सगळेजण वाट बघायलेले आहेत माझ्या ह्याच्यासाठी, लाईन वर येण्यासाठी. गेलेल्या 15 दिवसातच म्हणले लाईन वर या तुम्ही. तर आता मला कुणी सांगा नाही किंवा आता मला काही शिक्षण नाही म्हणून मला काहीच कळत नाहीये. कळत नाही तर मग आता हे पोरगा आहे बघा. आता 15 किती वर्षाचा आहे तू? 14. हे बघा आता 15 लागत त्याला. आता आलायच त्याचा जन्मदिवस आलायच, तर म्हणतो माझ्या जन्मदिवसाला तुला नाही का पैसे यायला पाहिजे. मग खरंच मानन. आता आपल्या हातात आहे का बहिणींनो, आहे का नाही? आता कुटुंब बाबाच्या हातात आहे ना, आपल्या काय हातात आहे? त्यांच्या हातात आहे ना आपल्याला कसं करायचंय कसं नाही. आता मी इडवते हे बघा, इमानदारीने करते, इमानदारीने टाकते. आता मला कळत नाही तरी पण मी करते. या बारक्या पोराच्या हाताने करते. हे मोठं पोरग आहे बघा. पाय दाखव रे, पाय दाखव तुझा. पाय तर दाखव थोडा बरं, हात दाखव, हात तर दाखव. हे बघा हे पोरग बघा, हे बघा हे पोरग मला बळत राजी केलंय. ह्याला बळतच राजी केलंय. म्हणलं थोडं तरी बोल, म्हणलं कधीच बोलला नाही
नाही का, नाही दिसायला तिथं, मी नाही उठणार, तू जा असं उभं राहून जा, उभं राहून नाही दिसत, उभं राहून जा ना. तर बघा हे बघा माझा व्हिडिओ बघा जा, लाईक करी जा, सपोर्ट करी जा. माझं हे बघा माझं काय ते भविष्य तुमच्याच हातामध्ये आहे. पब्लिकनं केलं, माझ्या आई बहिणीनं केलं तरच माझा व्हिडिओ होणार आहे. कोण आले बघणार आहे, उठून जा, पाय दिसतात, तू नाही दिसणार. तर हिरो लागून गेला ना, त्यांची पण आता बघ कमेंटवर काय म्हणतात बहिणी, म्हणतात त्यांना येऊ दे ना, बघा उडी मारून गेलाय जाऊ का. आता उद्या सांगा, कमेंट करून तुम्ही सांगा उद्या की काय म्हणतंय काय नाही, नाही का. काय झालं ताई? अहो आम्ही जरा व्हिडिओ मध्ये बोलायला लागलो, रिक्वेस्ट करायला लागलो आमच्या बहिणींना भावांना की आम्हाला नाही का कमेंट द्या आणि काय काय रे काय म्हणायचं, सबस्क्राईब, हा अजून काय, लाईक, हा लाईक. शेंबूड पुसा. बघा कसं बोलायला लागलाय, असा असं बोलतात का हो. तसं नाही बोलायचं बाळा. हा बघा शेजारच्या आपल्या ताई आल्या तर त्या माझा आवाज ऐकून उठल्या झोपल्या होत्या. आता मी म्हणलं मला सकाळी व्हिडिओ टाकायचा आहे, मला व्हिडिओ कुठे मग टाकायला, हाय छोटे मोठे व्हिडिओ मी बनवलेले, पण मोठा व्हिडिओ नाही बघा ताई. तर म्हणून मी मोठ्याने बोलायला लागले ना, तर पोरगी झोपेतून उठून आली आहे बघा ही ताई. अहो तुमचे ना आवाज ऐकूनच आले, मी म्हणलं ताई आता आल्या का काय, बाहेर गेलतात का काय? दरवाजा ढकल ताई बाहेर गेलतात. बाहेर गेलतो ना तिकडं, त्या घराकडे गेलते ना, आपले तुटके फुटके घर. हा, हा. हा त्या भाडोत्री लागलेत ना लय वैताग द्यायला, रात्री बोलायला लागले उलट पालट. आता बघा भाड्याने तिकडच्या तुम्हाला त्या गाणे नाही का टाकलेले त्याच्यावर, त्या रूमा आपल्या भाड्याने येतात. भाड्याने बघा इथं 8,000 रुपये भाडं, 2 पोरं बघा, एक पोरग खाली राहतंय बघा, वरच्या घरात आली मी, एक पोरगा खाली राहतय आणि एक पोरगा बघा इथं राहतय. तर मी म्हणलं आता खाली लय करताय ना, आता कसं लेकरं आहेत ना तिथं, आणि हे सुनबाई बी घरात नाहीये, ही गेली भावाच्या घरी गेली. त्याने नाही का काय सेपरेट द्यायचे ते आमच्या सुनाला, म्हणून शिनी आमची सुनबाई गेली आपल्या माहेरला. आज काहीतरी घेतलं ना, आज माता आली ना, म्हणजे देवी आली, म्हणजे आज घट बसले तर त्याने आज तिला सेपरेट द्यायला लागले. तर म्हणलं जाऊ द्या, मी बी गेले, तिचं माहेर बी तिथंच आहे ना, जिथं आपले घर आहेत ना तिथंच माहेर आहे. तर मग त्या म्हणजे आपल्या घरापाशी गेले. रात्री भाडोत्र्याला म्हणलं बाबा पैसे दे, 1 तारीख झाली आणि 24 तारखेचा महिना आहे, आणि ती म्हणते की नाही माझा किती तारखेचा महिना, 1 तारखेचा, आणि 24 तारखेला तिला बघा घर दिले हातात. पत्र्याच आहे आपलं, काय एवढं भारी नाही काय नाही, भले आपली झोपडीच आहे, हाय 3,000 भाडं आहे. तर नाही म्हणती 2800 भाडं असं म्हणते बघा. तर मग ते 2 घराचे किती 3,000 आणि 6,000 तेवढेच होतात ना. माझा दवाखाना येते इतना होत क्यों बता रहे, घर बेचने का है क्या? बेचणे का म्हणजे काय सांगू दे ना माझ्या बहिणीला. तो ये लोग आके थोड़ी रहने वाले. अरे मला माझं तर सांगू दे ना माझ्या बहिणीला. अरे बाळा तेच सांगावं परिवार आहे लागतंय, त्यांचं. सांगावं ते लागतंय. परिवार आहे. आता हा YouTubeचं ते family आहे माझं त्यांची. युट्यूब आहे ना, तेच आपलं परिवार आहे. Family आहे तेच तुमच्या मामा आहेत, मावशी आहेत, आजोबा आहेत, तेच तुमचं आपली चुलती आहे, सगळं आहे. आता हे आपले 4 परिवार होते, आता हे आपलं युट्यूब परिवार आहे ना, ते आता पाचवं. आपलं झालं. 5 वय. आता 5वं, आता तुम्ही माझा परिवार झालात. आणि मी खरंच मी तुम्हाला माझं मानते. मी घरात पण सांगते, भले मला म्हणतात ना व्हिडिओ नको काढू, काय व्हिडिओ काढते, काय भेटणार आहे असे म्हणतात ना, मी म्हणते ना भेटू दे, मला भेटलं तरी शुक्रिया, नाही भेटलं तरी शुक्रिया. अहो, आपण ताई काय ताई ऐका, आज नाही तर उद्या भेटेल ना. हा मला हे म्हणजे माझ्या मनाला वाटतंय की माझं हे होणारच आहे, आणि माझ्या बहिणी भाऊ मला सपोर्ट करणारच आहेत. आज सगळ्यांना ते कमेंट वाचली ना, या पोराला म्हणलं बाबा चल जरा वरच्या घरामध्ये ते कोणत्या कमेंट आहेत ते वाचून मला सांग, आणि त्यांना थँक्यू बोल, अगर काय दुसरं असं तर बोल. नुसतं वाचायला मग वाचून मला सांगायला पाहिजे का नाही. बरं बहिणीनं माझा व्हिडिओ ऐका, तेव्हाच तुम्हाला कळन माझी काय हकीकत आहे ती. आता मला जर बहिणीनं जर वाचायला आलं असतं ना, अहो मी अशी बोलले असते ना, हो तुम्हाला एवढं गोड बोलले असते ना, जसं काय तुम्हाला वाटलं असतं की मी गुळ खायला लागले, आम्ही गुळ खायलो, एवढं मी गुळासारखं बोलले असते हो तुम्हाला. बरं आता मी काय सांगू बहिणीनं, मला वाचायला येत नाही हो, मी लय रडते, वाचायला येत नाही मला, 4 अक्षर येत नाही मला, म्हणून मला लय त्रास होतोय. तरी मी म्हणते माझ्या भाऊ बहीण एवढं मला सपोर्ट करायला लागलात, एवढं सपोर्ट करायला.
आता एवढं भरपूर झालेलं आहे माझं, थोडं हे राहिलंय. काय रे? हा? सबस्क्राईब. हा, तेच राहिले माझं. आणि हे काय काय म्हणतात त्याला, ते तर आपल्या जेवढं पाहिजे ना त्याच्यात जास्त गेलेले ते तर. आणि आता वॉच टाइम काय माहिती ते किती झालेलं आहे ते माहित नाही मला. आता हे लेकरच मला हे करून सांगत नाही. आता हे ताईला म्हणलं तुम्ही शिकलेले आहेत ताई, जरा मला जरा वाचून का, ती म्हणते मला अक्षर फुटत नाही. बघा आता 8वी केलेली आहे, अक्षर फुटत नाही का हो? 8वी केलेली आहे आणि अक्षर फुटत नाही का? काय झालं? आणि म्हणतात म्हणजे कंटाळ येतो, वाचा येते, सगळे येते. आणि नुसतं म्हणतात आम्हाला पण खोलायचंय, आम्हाला पण खोलायचंय. त्यांच्या सासूला लय नाद आहे, त्यांच्या सासूबाईला. म्हणतात आमचं पण नाही का तुमच्यासारखं. मला म्हणलं बोलाय तरी येते का तुम्हाला? आज शब्द बोलायला पाहिजे ना. आता इथं टाइम आपला टाइम काढून ताई बहिणी हो, माझ्या भावांनो, टाइम काढून बोलावं लागतं का नाही? आता हे व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर किती सगळ्या बहिणी खुश होऊन मला लाईक करत्यान, शेअर करत्यान, सपोर्ट करत्यान, चांगलं म्हणून कमेंट टाकत्यान. आणि टाका चांगलं म्हणून टाका कमेंट मला. आणि आता मी वाचून घेत जाईन त्याच्याकडून. आणि लाईन वर कसं यायचं ना ते पोराला सांगा, लाईन वर कसं यायचं ती. आणि हे बघा हे व्हिडिओ मी उद्या बघते, त्याच्यावर कमेंट्री बघा यायलाच पाहिजे. म्हणजे मग पुढचं म्हणजे मला समजन ना, पुढचं समजन ना कसं वाचायचं त्या पोराला. त्याला आहे बघा इंग्लिश, तरी पण ते मराठी वाचत आहे, मराठी वाचत आहे. असं नाही की त्याला मराठी येत नाही, बोलायला येत नव्हतं, पण माझ्या व्हिडिओ पासून त्याला आता मराठी बोलायला पण येईल थोडं थोडं. तर पहिले न मला सपोर्ट करा हो, मला सपोर्ट करा. मला नाही का तुमच्याशिवाय मला कोण आहे हो माझं माया दयाचं. माझ्या घरवाले माझी माया नाहीत करत हो. आता पहिलं मी माझ्याकडे पैसा होता तर माझी माया सगळे करत होते. आता माझ्या घरवाले माया करत नाहीत. आता माझी माया तुम्हीच करा, तुम्हीच करा. आता तुम्हीच माझे सगळे आहेत. जसे घरवाले आहेत ना तसेच तुम्ही आहेत. बघा माझं बोलणं तुम्हाला आवडून बघा. मी कसं असं भोळ्यापणा पण काय पण बोलते ना. आणि काय एखादा शब्द माझ्याकडून चुकला तर मला माफ करी जा, समजून सांग जा, ताई तसा नका बोलू असं